नमस्कार, मी अमरीन आणि आपण पाहत आहात एडीएल स्पंदन मनामनाचे। आता एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर। रिक्त पदाची केली त्वरित पूर्तता, औरंगाबादला मिळाले नवे जिल्हाधिकारी। मराठा समाजाच्या मागण्याकरिता क्रांती चौकात आंदोलन। पदोन्नतीत आरक्षण व मूलभूत अधिकारांच्या संरक्षण हेतू राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन। मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनाही पदोन्नतीत आरक्षण द्या, कास्ट स्ट्राईक कर्मचारी संघाची मागणी। आता सविस्तर बातम्या। नवीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण हे मराठवाड्याचे भूमिपुत्र आहेत। यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून MSc ॲग्री आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे। मंत्रालयातही उपसचिव म्हणून त्यांनी काम पाहिलेले आहे। महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीत सहव्यवस्थापकीय संचालक औरंगाबाद सुनील चव्हाण यांची रिक्त असलेल्या औरंगाबाद जिल्हाधिकारी पदी नियुक्ती करण्यात आली आहे। उदय चौधरी यांची मुंबई येथे मंत्रालयात उपसचिव पदी बदली झाल्यानंतर हे पद रिक्त होते। चव्हाण यांची जिल्हाधिकारी पदी नियुक्ती झाल्यानंतर दिलासा मिळाला आहे। अपर मुख्य सचिव सीताराम कुंटे यांच्या सहीने निघालेल्या आदेशात म्हटले आहे, त्वरित जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्वीकारावा। मराठ्याचे भूमिपुत्र असलेले सुनील चव्हाण यांनी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणी येथून MSc ॲग्री आणि व्यवस्थापन या विषयातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले आहे। मंत्रालयात उपसचिव म्हणून काम पाहिले। ठाणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून 3.5 वर्षात अनेक योजना यशस्वी केल्या। महापालिकेत स्मार्ट सिटी मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून योजना राबवल्या। रत्नागिरी येथे जिल्हाधिकारी म्हणून काम करताना तिवरे तालुका चिपळूण धरणफुटीच्या दुर्घटनेमध्ये आपत्तीग्रस्तांना मदत करण्यात उल्लेखनीय कामगिरी केली आहे। जिल्ह्यात महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण योजनेअंतर्गत 10,000 हेक्टर क्षेत्रावर आंबा व काजू फळबाग लागवडीसाठी पुढाकार घेतला होता। 3 एप्रिल रोजी महावितरणाच्या सहाय्यक संचालकाचा त्यांनी पदभार स्वीकारला होता। आता औरंगाबाद जिल्हाधिकारी पदाची मोठी जबाबदारी शासनाने त्यांना सोपवली आहे। जिल्ह्यात सध्या कोरोनाचा वाढता असलेला प्रादुर्भाव रोखणे व जोरदार सुरू असलेल्या पावसामुळे होत असलेला परिणाम हे आवाहन त्यांच्या समोर आहे। मराठा समाजाच्या प्रलंबित मागण्या पूर्ण करण्याकरिता आज सकाळी क्रांती चौकात मराठा समन्वय समितीतर्फे जागरण गोंधळ आंदोलन करण्यात आले। यावेळी कार्यकर्त्यांनी आपल्या मागण्यांच्या घोषणाही दिल्या। सरकार यांच्या मागण्यांना गांभीर्याने घेत नसल्याचे या कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे। संपूर्ण महाराष्ट्रात विनायक मेटेंच्या अध्यक्षतेखाली मराठा बांधवांनी आंदोलन पुकारले आहे। मराठा समाजाच्या मागण्यांप्रती राज्य सरकार व स्थानिक सरकार गंभीरतेने कोर्टात मुद्दे मांडत नसल्यामुळे आज मराठा समन्वय समितीतर्फे जागरण गोंधळ आंदोलन क्रांती चौकात सकाळी 11 वाजता करण्यात आले। सरकार या मागण्यांसंदर्भात गंभीर दिसून न आल्यास त्याचे निषेध आंदोलन सर्वत्र करण्यात येईल असेही मराठा आंदोलनाच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले। संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये माननीय विनायकराव मेटे साहेब यांच्या समर्थ नेतृत्वाखाली महाराष्ट्रभर आंदोलन केलं गेलं। याचं कारण असं आहे की अशोकराव चव्हाण हे वेळ काढून धोरण अवलंबित आहे आणि मराठा आरक्षणाबद्दल कुठलीही बाजू ते कोर्टामध्ये व्यवस्थित मांडत नाहीये आणि मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल हे सरकार कुठेतरी गंभीर नाहीये। म्हणून या राज्य सरकारचा जाहीर निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र राज्यामध्ये या आंदोलन जागरण गोंधळ आंदोलन आम्ही केलेलं आहे। यानंतर जर राज्य सरकार मराठा समाजाच्या मागण्यांबद्दल आणि आरक्षणाबद्दल जर गंभीर नसेल आणि माननीय उद्धव ठाकरे यांनी लवकरात लवकर बैठक बोलावी अशी आमची मागणी असताना सुद्धा अद्यापपर्यंत राज्य सरकार कुठेही गंभीर दिसून येत नाही। म्हणून या राज्य सरकारचा आम्ही जाहीर निषेध करतो आणि या दडपशाहीच्या विरोधात आम्ही आंदोलन करणार आणि करत राहणार। पोलीस प्रशासनानं दडपशाही मार्गाने मराठा रस्त्यावर उतरल्याशिवाय राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघाच्या वतीने 550 शहरात निवेदन देण्यात आले आहे।
1952मध्ये सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार अनुसूचित जाती जमाती अन्य मागासवर्ग यांना पदोन्नतीत आरक्षण तसेच मूलभूत अधिकारांच्या संरक्षण हेतू जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे। ही माहिती राष्ट्रीय मुस्लिम मोर्चाचे अध्यक्ष मौलाना अब्दुल रहमान नदवी यांनी दिली आहे। हमारा मुतालिबा सरकार से ये है कि डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर ने जो संविधान बनाया है उनकी कमेटी ने, जिसमें मुल्क के सारे नागरिक के लिए, नीच जात के लिए, ओबीसी के लिए, SC ST बंजारा समाज, हर समाज के लिए जो रिजर्वेशन रखा गया है वो रिजर्वेशन पर अमल होना चाहिए। कानून ने इसकी इजाज़त दी है और 1952 में सुप्रीम कोर्ट ने इसकी तायद की है कि ये इनका हक़ है, इनको हक़ मिलना चाहिए। दूसरा मुतालबा हमारा ये है कि आज तक 2020 तक सरकार ने कितना जो है तो कोटा दिया है और कितना रिजर्वेशन दिया है, इसकी हमको जानकारी चाहिए, इसका डाटा चाहिए। ये हमारा हक़ है, जमहूरी हक़ है, इसको लेकर हम पूरे मुल्क के अंदर आज निवेदन दिया जा रहा है। और मैं मौलाना अब्दुल रहमान नदवी, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा ज़िला औरंगाबाद के अध्यक्ष के तौर पर आज हम इनका समर्थन कर रहे हैं। मेरे साथ मौलाना नईम कासमी हैं और भी दीगर लोग हैं। राज्यातील मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना पदोन्नतीच्या आरक्षणासाठी कास्ट्राईव कर्मचारी महासंघाने धरणे आंदोलन माध्यमांचा उपयोग करून सुरू केले आहे। राज्यातील 40,000 मागासवर्गीय कर्मचारी पदोन्नतीपासून वंचित आहेत। न्यायालयाच्या निर्णयाला अधीन राहून देशातील इतर राज्यांनी पदोन्नतीचे आरक्षण दिलेले आहे। मात्र तत्कालीन सरकारने 29 डिसेंबर 2017 पासून यावर स्थगिती दिली आहे। ही माहिती कास्ट्राईव कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष मनोज कांबळे यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली। मी मनोज कांबळे, कास्ट्राईव कर्मचारी महासंघ जिल्हाध्यक्ष औरंगाबाद। महाराष्ट्रातील ज्या खात्यांतर्गत सेवाज्येष्ठ याच्या आपलं मागासवर्गीयांच्या प्रश्नांसाठी पदोन्नतीमध्ये आरक्षणासाठी जो लढा उभारला होता, जी याचिका महाराष्ट्र सरकारने 2017ला दाखल केलेली होती, त्या याचिकेमध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी 29 डिसेंबर 2017ला याला त्याच्यावर स्थगिती आणलेली आहे। तरी सध्याच्या परिस्थितीमध्ये मागासवर्गीयांच्या 40,000 पदं हे रिक्त आहेत। तरीसुद्धा मागच्या वर्षी 2018ला 3 नोव्हेंबर 2018ला माननीय कृष्णा इंगळे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण महाराष्ट्रभर कलेक्टर ऑफिससमोर लोकशाही की पेशवाई हे आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलन आम्ही केलेलं होतं। तर त्याच धर्तीवर आज माननीय इंगळे साहेबांच्या नेतृत्वाखाली व विभागीय अध्यक्ष सुमित भाऊ यांच्या नेतृत्वाखाली आज या ठिकाणी आम्ही 1 दिवसाचं धरणे आंदोलनासाठी आम्हाला तरी कोरोना सदृश परिस्थिती असल्या कारणामुळे की आम्हाला शासनाने कोणीही परवानगी दिलेली नाही, तरी आमचे 4 ते 5 लोक जाऊन आम्ही फक्त मुख्यमंत्री साहेब यांना जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत आम्ही एक निवेदन देत आहोत। दर सोमवारी घेण्यात येणाऱ्या बैठकीत शहराच्या सद्यस्थितीवर चर्चा करण्यात आली। प्लाझ्मा जर रुग्णांना देणे आवश्यक असेल तर तो रुग्णालयांनी एकमेकांना सहकार्य करून रुग्णांना वाचवण्यास देण्यात यावे, असे खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले। दर सोमवारप्रमाणे होणारी बैठक याही सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात पार पडली। कोरोना संबंधाने सर्व चर्चा येथे करण्यात आली। खासगी रुग्णालयाचे बिल हे जास्त येत असून याबाबत रुग्णांच्या तक्रारीही वाढल्या आहेत। या तक्रारींवर उपाय म्हणून उच्चस्तरीय अधिकारी यासंबंधी पाहणी करणार आहेत। तसेच हेगडेवार रुग्णालयातील काही रुग्णांमार्फत प्लाझ्मा देण्यात यावा अशी मागणी होत असताना घाटी रुग्णालयाने नकार देत सांगितले की सरकारतर्फे नोटिफिकेशन त्यांना आले आहे। यावर खासदार इम्तियाज जलील यांनी माणूस आणि त्याचा जीव हा अमूल्य असल्याचे सांगितले आहे। शासनानेही जास्त निर्बंध रुग्णालयाला लावू नये, जेणेकरून रुग्णालय आपसात योग्य समन्वय न साधता फक्त आपल्याच रुग्णालयातील रुग्णाला प्लाझ्मा देऊन वाचवतील असा दुजाभाव होता कामा नये, असेही खासदार इम्तियाज जलील यांनी यावेळी सांगितले। या बैठकीत सर्व आमदार, खासदार, डॉक्टर नीता पाडळकर हे उपस्थित होते। दूसरा ये है कि 2 दिन पहले हेडगेवार हॉस्पिटल के एक पेशेंट की रिक्वायरमेंट थी प्लाज्मा के लिए, तो वो प्लाज्मा चूँकि घाटी के अंदर अवेलेबल है, लोगों ने वहाँ पर डोनेट किया है, तो घाटी प्रशासन ने वो प्लाज्मा देने से मना इस बात से कर दिया है कि उनका कहना था कि नहीं, हमको सरकार की तरफ से कुछ नोटिफिकेशन आया है। तो हमने ये सवाल उठाया है कि इंसान की जान से बढ़कर कोई चीज़ नहीं होती है। सरकार के कायदे कानून अपनी जगह के ऊपर है, जितना मानना है उतना माना जाएगा, लेकिन अगर आप ये भेदभाव करेंगे कि नहीं, अगर पेशेंट मेरे पास है तो सिर्फ मैं प्लाज्मा यहीं के घाटी के पेशेंटों को देंगे, तो फिर जो दूसरे हॉस्पिटल से, चाहे वो हेडगेवार हो, बजाज हो, आपका MGM हॉस्पिटल हो, वहाँ पर भी पूरी निगरानी जो है वो प्रशासन की तरफ से की जा रही है।
आपके पास ये कैपेसिटी नहीं है बोल के, आप मैनेज नहीं कर सकते हैं बोल के पेशेंट्स को प्राइवेट हॉस्पिटल के अंदर, लेकिन अगर इस तरह का अगर भेदभाव करेंगे तो इस ताल्लुक से आज के दिन तमाम अधिकारियों ने उसको संजीदगी से लेते हुए कहा है कि आज ही इसकी मीटिंग ली जाएगी और प्लाज्मा का किस तरह से डिस्ट्रीब्यूशन होना चाहिए इसके बारे में भी चर्चा की जाएगी। आज के डिसीजन ऐसे 2-3 डिसीजन इम्पोर्टेंट हो गए जिसमें प्लाज्मा थेरेपी संभाजीनगर शहर में चालू हुई है। प्राइवेट हॉस्पिटल में प्लाज्मा मिलता नहीं है तो मेडिकल कॉलेज से प्लाज्मा प्राइवेट हॉस्पिटल में देना चाहिए। जो मेडिसिन्स लगते हैं ये कोरोना के लिए, जो कौन से मेडिसिन सिटी में अवेलेबल है उसका सर्कुलर FDA ने निकालना चाहिए और सबको मालूम होना चाहिए, ये डिसीजन होगा। और जो डेड बॉडी का जो फ्यूनरल होता है तो हर एरिया में जहाँ जहाँ के एरिया में की डेड बॉडी वहाँ फ्यूनरल होना चाहिए। इससे 2-3 डिसीजन इंपॉर्टेंट हो गए। और एंटीजन टेस्ट बढ़ाना, ऐसा हम सब लोगों ने बोला है, और एंटीजन टेस्ट बढ़ना चाहिए ऐसे हमारे में। गणेश उत्सव के ताल्लुक से और धार्मिक गणेश उत्सव ताल्लुकात से गणेश उत्सव करते समय गणेश मूर्ति जो लानी है तो हम बोले थे कि पहले डिसीजन ऐसा होता है कि 2 दिन पहले लाना चाहिए, तो वैसा न लाते हुए 1 दिन पहले लाना चाहिए। लेकिन जो गणेश उत्सव होता है तो छोटे छोटे गणेश उत्सव होना चाहिए और हर वार्ड में एक ही गणेश उत्सव करना चाहिए, ऐसा हमने आवाज़ किया। और विसर्जन के टाइम भी एक बड़ी मेहरानूक न निकलते हुए हर जोन में एक ही जगह गणेश विसर्जन होना चाहिए। मीटिंग में आज तक का जो काम हुआ उसका आढ़ावा लिया गया। कुछ चीज़ें ऐसी जो हमारे नज़र में आई कि पेशेंट के ऊपर ज़्यादा बिल लेना, या तो पेशेंट की शिफ्टिंग, या तो प्लाज्मा, ऐसे अनेक विषय जो थे इसके ऊपर चर्चा हो गई। और कलेक्टर ने, सब आमदारों ने, खासदारों ने एक सामूहिक निर्णय ले लिए कि कोई भी चीज़ यहाँ कम पड़ना नहीं चाहिए। जो दवाई है आज हमारे पास मुबलक है, इंजेक्शन जो बाहर लोग 40-50 हज़ार में लेते हैं वो सब एंटीसीवियर के इंजेक्शन हो वो हमारे पास अवेलेबल है, उसका स्टॉक बहुत बड़ा है। इसलिए पेशेंट में भी घबराना नहीं चाहिए। और उन्होंने इलाज के लिए जो अगर कोई तकलीफ आई तो कलेक्टर या तो संबंधित जो अधिकारी है उनसे कॉन्टॅक्ट करना, ये मीटिंग में डिसाइड होतं। अशोक जाधव हे बऱ्याच वर्षापासून गोर गरीब तळागाळातील लोकांना न्याय मिळवून देण्याचे काम करत आहे। स्वातंत्र्याची 73 वर्षे उलटून गेली तरी आजपर्यंत भटक्या विमुक्त समाजातील एकाही व्यक्तीला आमदार पदापर्यंत पोहोचता आले नाही। भटक्या विमुक्तांसाठी अनेक आयोग नेमले गेले, त्यांच्या शिफारशी केंद्र सरकारकडे गेल्या, त्यावर अजूनही सरकारने कोणताही निर्णय घेतला नाही। म्हणून अशोक जाधव यांना राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून निवड करण्याची मागणी सर्व भटक्या विमुक्त जाती जमातीच्या वतीने करण्यात आली। मी अशोक जाधव धनगावकर, संस्थापक अध्यक्ष भारतीय भटके विमुक्त आदिवासी ओबीसी संघर्ष महासंघ। मी या निमित्त महाराष्ट्रातील सर्व भटक्या विमुक्त आदिवासी ओबीसी समाजाचे आभार मानतो की त्यांनी विधान परिषदेच्या MLCसाठी माझं नाव माननीय राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व शरद पवार साहेब यांच्याकडे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब, त्याचबरोबर महामहिम राज्यपाल साहेब आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्याकडे पाठवल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो की मी जे आतापर्यंत 1981 पासून आतापर्यंत जे भटक्यामुक्त आदिवासी समाजाचं जे काम करत होतो, आज त्या कामाचा मोबदला म्हणून माझं नाव महाराष्ट्रातील सर्व 36 जिल्ह्यातील समाजांनी आज जवळपास 5000 मेलच्या माध्यमातून आज शासनाकडे पाठवलं असून जर शासनाने मला या निमित्तानं विधान परिषदेचा आमदार करून सर मला जर न्याय देण्याचा प्रयत्न केला तर मी खरोखर धन्य मानेल। आणि भविष्यामध्ये भटके विमुक्त आदिवासी ओबीसी दलित बहुजन SBC समाजाच्या प्रश्नासाठी विधान परिषदेच्या माध्यमातून आवाज उठवून जे त्यांच्यावर अन्याय अत्याचार होते हे अन्याय अत्याचार कुठेतरी कमी होण्यासाठी मी या ठिकाणी प्रयत्न करेल। आणि आज आतापर्यंत महाराष्ट्राच्या जवळपास 500 मेळावे घेऊन जवळपास 3000 शाखेच्या माध्यमातून आज आम्ही समाजाचं काम करतो आहे। आणि समाजाच्या तळागाळामध्ये ज्या ठिकाणी समाजावर अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी जाऊन आम्ही ते अन्याय अत्याचार दूर करण्याचा प्रयत्न करतो आहे। आणि मी माझ्या सर्व सहकार्याचे या निमित्तानं आभार मानेल की आपण मला जो उत्साह दाखवला आणि ज्या पद्धतीनं माझं नाव तुम्ही प्रमोट केलं त्याबद्दल मी महाराष्ट्रातल्या परत एकदा सर्व भटके विमुक्त आदिवासी ओबीसी SBC दलित बहुजन समाजाचा आभार मानतो। बातम्या अजूनही आहे, मात्र वेळ होत आहे का छोट्याशा ब्रेकची।
ब्रेकनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत। मनपाच्या सिरो सर्वेक्षण मोहिमेला यश आले आहे। नागरिकांनी चांगला प्रतिसाद देत या कोरोना आजाराशी न भिण्याचा निर्णय घेतला आहे, असेच या तपासणीवरून दिसत आहे। ही माहिती मनपाच्या डॉक्टर अमरीन फातेमा यांनी दिली आहे। मनपाच्या डॉक्टर अमरीन फातेमा यांनी मनपातर्फे शहरात सुरू असलेल्या सिरो सर्वेक्षण या उपक्रमाची माहिती दिली की सिरो सर्वेक्षण मोहिमेअंतर्गत 4500 रुग्णांच्या तपासणीचे लक्ष्य होते। हे सर्वेक्षण पूर्णतः यशस्वी झाले असून देण्यात आलेल्या लक्ष्यापेक्षा जास्त तपासणी करण्यात आल्याची माहिती डॉक्टर अमरीन यांनी दिली। सुविधेचा अभाव असलेल्या भागात 1549 तपासण्या झाल्या, तर उच्चभ्रू वस्तीमधून 3001 तपासण्या पूर्ण झाल्या असून या सर्व तपासणींचे परीक्षण शासकीय रुग्णालयात सुरू आहे। या तपासण्यांचे अहवाल मेसेजद्वारे लोकांना देण्यात येतील। यात ज्यांचे अहवाल पॉझिटिव्ह असतील अशांना उपचारासंबंधी पुढील माहिती मेसेजद्वारे देण्यात येईल। ही सर्व माहिती मनपाच्या डॉक्टर अमरीन फातेमा यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली। हमने एंटीबॉडी टेस्ट लिया 10 तारीख से 16 तारीख तक 6-7 दिन हमारा टेस्ट चला, जिसमें हमारा टारगेट था 4500 और हमारा टारगेट हुआ 4550। हमें सारे एरिया से अच्छा रिस्पांस मिला। स्लम एरिया से हमें मिला 1549 और नॉन स्लम एरिया से 3001 सैंपल्स मिले। इसमें ब्लड सैंपल कलेक्ट किए गए और इसमें एंटीबॉडी की टेस्ट की गई। इससे हमें पता चलेगा कि कम्युनिटी में कोरोना कितना हो के गया है और कौन सा एरिया कोरोना अभी नहीं हुआ है। हमें ये टेस्ट में अच्छा रिस्पांस मिला। कोई एरिया से बहुत अच्छा रिस्पांस मिला और कहीं पे रेजिस्टेंस था, लेकिन मनाने के बाद वो लोग भी तैयार हो गए। तो मेरी आप लोगों से गुजारिश है कि अगर कोई सर्वे गवर्नमेंट करती है तो उसे अपना पूरा सपोर्ट दीजिए। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व सणवार हे शासन नियमाप्रमाणे साजरे होणार आहेत। पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद यांनी यावर माहिती दिली की शासनाने जुलूस, मातम यांच्यावर बंदी घातली आहे। सवाऱ्या ह्या आपल्या घराजवळच उभारण्यात याव्या, सोशल डिस्टन्सिंग, मास्क लावणे या सर्व गोष्टींचे पालन येणाऱ्या मोहरम या सणातही करावं लागणार आहे। कोरोना या साथीच्या आजाराने सर्व धर्मीय बांधवांचे सर्व सणवार साजरी करण्यावर बंधन घातले आहे। पुढील काळात पोळा, गणपती, मोहरम यासारखे सण येणार आहेत। आपण पूर्वी ज्याप्रमाणे हे सर्व सण मिळून म्हणजे आपले नातेवाईक, मित्रपरिवार, आपले शेजारी या सर्वांसोबत एकत्र येऊन साजरे करायचो, हे चित्र सध्या थोडे वेगळेच पाहायला मिळत आहे। मुस्लिम बांधवांचा सण मोहरम याबाबत शिया सुन्नी मिळून एक बैठक घेण्यात आली। सरकारी आदेशानुसार कुठलाही जमाव जमणार नाही, जुलूस काढता येणार नाही। जर सवाऱ्या बसवायच्या असतील तर त्या आपापल्या घराजवळ बसवाव्यात, रस्त्यावर बसू नये। मातम देखील रस्त्यावर मनवण्यास मनाई आहे। मातम देखील घरातच करावा लागणार आहे। दरवर्षी साजरा होणाऱ्या मोहरम सणावरही शासनाने आपले निर्बंध घातले आहे। या सर्वांबाबत पोलीस आयुक्त चिरंजीव प्रसाद आणि माजी महापौर रशीद मामू यांनी एडीएन न्यूजशी बोलताना माहिती दिली। अभी हमारे सामने गणपति का त्यौहार आने वाला है, इसके साथ ही इमीडिएटली मुहर्रम का पर्व आने वाला है और इसके बारे में सरकार के गाइडलाइंस जुलाई महीने में ही निकल गए थे। मैं सब लोगों से आग्रह करूंगा, इसमें किसी भी तरीके की मिरवणुक हम अलाउ नहीं कर रहे हैं और बाकी और भी जो छोटी छोटी बातें हैं उसके बारे में डिटेल्स में हमारी चर्चा हो गई है। मुझे पूरी उम्मीद है कि पूरे शहर की सेफ्टी को ध्यान में रखते हुए कोरोना के मद्देनज़र आप सबका सहयोग हमें मिलेगा। सब मुहर्रम के अंदर डिसीजन यह हुआ कि शिया सुन्नी दोनों भाइयों की मीटिंग ली गई थी कि आपके गवर्नमेंट के गाइडलाइंस ऐसे ही कि कोई मजमा ना हो, कोई जुलूस ना हो, कोई रोड पे ना निकले। तो इस वजह से ये बताया गया है कि भाई सवारी अगर बिठाई भी तो अंदर बिठाना चाहिए, क्योंकि गणपति 3 फीट के ऊपर नहीं होना, बल्कि ऐसा गवर्नमेंट का ऑर्डर है। तो गणपति का भी नहीं है और सवारियों का भी अब के हालात ये बोले गए कि इसमें कम से कम हालात देख करके बीमारी अब क्या आ गई है। मुख्यमंत्री का ऐलान भी आया, हो सकता करो ये लॉकडाउन और बढ़ा सके, क्योंकि 97,000 बच्चे भी जो तो अब के बीमार हो गए थे, स्कूल के बच्चे। तो ये सब चीज़ों को देखते हुए तो पाबंदी ये लगाई गई कि भाई आपके मजमा ना करे, जुलूस ना करे। जैसा जिनसी में होता है, बड़े चांस अब्दुल्ला पे इस पर झूले वूले लगते, कोई झूले नहीं लगेंगे, अलावे नहीं कूदे जाएंगे और कोई सवारी नहीं। मन्नत भी अगर आई तो वहीं का वहीं मन्नत लेकर के लोग भीड़ नहीं करना चाहिए ऐसे। और रोड के ऊपर सवारी नहीं बैठेंगे आपके, भाई कोई भी है तो अपने घरों में या रोड पे, क्योंकि कई जगह इजाज़त नहीं दे रहे हैं रोड पे करने के लिए। हर्सुल तलावाच्या वाया जाणाऱ्या पावसाच्या पाण्याचे नियोजन योग्य पद्धतीने करण्यात यावे अशी मागणी औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीने केली आहे। पावसाचे पाणी तलावात भरून वाहत आहे, नागरिकांना त्याचा फायदा होऊ शकतो ह्या गोष्टीवर औरंगाबाद शहर काँग्रेस कमिटीने भर दिला आहे।
औरंगाबाद शहर काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने हर्सुल तलावाची पाहणी केली। हर्सुल तलाव हा पूर्ण भरला असून पाणी वाया जात आहे। याकरिता मनपा आयुक्तांची काँग्रेस पक्षातर्फे भेट घेण्यात आली आणि या विषयावर चर्चाही करण्यात आली। हर्सुल तलावाजवळील 10 ते 12 वार्डांना येथील तलावाच्या पाण्याचे वाटप केले जाते। जे पाणी वाया जात आहे त्याचे योग्य नियोजन करून शासकीय रुग्णालय परिसर, शहागंज परिसर, दिल्ली गेट परिसर येथील पाणी टाकीत पुरविण्यात यावे अशी मागणी काँग्रेस पक्षाच्या वतीने करण्यात आली। यावर मनपा आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी विचार करण्याचे आश्वासन दिले। ही माहिती काँग्रेस शहर जिल्हाध्यक्ष मोहसिन अहमद यांनी एडीएन न्यूजशी बोलताना दिली। जे 10-12 वार्ड आहेत ज्याच्या पूर्वीपासून हर्सुल तलावापासून त्यांना वॉटर सप्लाय होत होती, त्या ठिकाणच्या लोकांना पूर्वीप्रमाणे असाच त्यांना पाणीपुरवठा करावा अशी मी त्यांना विनंती केली। त्यांनी सांगितलं की आम्ही सकारात्मक आपल्या मागणीशी आम्ही विचार करू आणि जे जुने वार्ड आहेत पारसिंगपुरा, जयसिंगपुरा, घाटी, शहागंज, दिल्ली गेट ह्या ठिकाणचे जे पाणी टाकी आहे त्या ठिकाणी हर्सुल येथील तलावातील पाणी घेतील आणि आपल्याला या ठिकाणी पानी पुरवठा करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिले। हर्सुल तालाब का हम सब लोगों ने जाके मायना करके आए, भरपूर पानी है वहाँ, बहुत ज़्यादा तादाद में बह रहा है। अगर ये पानी अगर सही वक्त पे यहाँ दिया गया तो लोगों को जो 8-8, 10-10 दिन पानी नहीं मिल रहा तो उनका टाइम कम होगा और जायकवाड़ी की तरफ से जो है ये वो पानी जो सप्लाई हो रहा पूरे शहर में 13 वार्ड कट हो जाने के बाद वहाँ पर जो है 4 से 5 दिन में पानी मिलेगा। अगर सही प्लानिंग करे वाकई में इस तरह की, तो इस तरह का हमने एक निवेदन उनको राय दिया है और उम्मीद है कि वो उस पर काम करेंगे और लोगों को वक्त पे पाणी मिलेगा। पावसामुळे शहरातील मुख्य वसाहतीतील रस्त्यांचीही खूप वाईट अवस्था झालेली आहे। मनपाने पावसाळ्यापूर्वी रस्त्यांची सर्व कामे पूर्ण करायला हवी। त्यांच्या बेजबाबदार वागण्याचा त्रास बिचाऱ्या नागरिकांना भोगावा लागतो। पावसामुळे जेथे तेथे रस्त्यांची दुरावस्था झालेली दिसून येत आहे। या कोरोनामुळे पहिलेच नागरिक त्रस्त झालेले आहेत, त्यातच पावसामुळे दिवाणदेवडी येथे रस्त्याची दुरावस्था झाली आहे। वाहनांवर चालणाऱ्या नागरिकांचेही खूप हाल होत आहे। गाडी चालवताना संयम तुटून गाडीवरून पडण्याची शक्यता रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वाढते। पायी चालणारे नागरिकही बऱ्याच त्रासाला सामोरे जातात। त्यामुळे या रस्त्यांची योग्य दुरुस्ती पावसाळ्यापूर्वी होणे गरजेचे आहे। गाड़ी तो इतने बैलेंस गिर जाते हम नीचे, कभी कभी तो आते हुए खड्डे में सामान रहा तो भी नीचे गिर जाते। क्या कहेंगे महानगर पालिका वाले आए और ध्यान देके ये रोड को बनाए। सब तरफ सीमेंट के रोड बन गए, एक दीवान देवड़ी का ही छोड़ के पूरे औरंगाबाद में सारे रास्ते बन गए। मेन सिटी के अंदर रोड है, ये मुंडा को जाने वाला मेन रोड है, लेकिन यहाँ पर कोई ध्यान नहीं देता। कोरोनामुळे सर्वच क्षेत्रातील व्यापारी वर्ग हाताला आलेले आहे। अनलॉक सुरू झाले असले तरी ग्राहक म्हणून येणाऱ्या लोकांजवळ सुद्धा पुरेसा पैसा या कोरोना आजारामुळे राहिलेला नाही। त्यामुळे व्यापाऱ्यांनी आणलेला माल तसाच पडून आहे। लॉकडाऊन लागल्यामुळे सर्व स्तरातील नागरिक हालाकीचे आयुष्य जगत होते। आता सध्या अनलॉकचा काळ सुरू आहे। या काळात व्यापारी वर्गांनी आपल्या कोरोना तपासण्या करून घेतल्या, त्यानंतर त्यांना व्यापार करण्याची परवानगी सशर्त देण्यात आली। व्यापारी जे काही कोरोना संबंधाने उपाययोजना सांगितल्या आहेत त्या सर्व पाळत आहेत, तरी ज्या प्रकारे ग्राहकी हवी तशी सध्या दिसून येत नाही। खरेदी करणाऱ्या लोकांकडे जास्त पैसा नसल्यामुळे ग्राहक कपड्यांचा दर कमी करून मागतात। दुकानदारांनाही त्या दरात कपडा विकणे परवडत नाही अशी प्रतिक्रिया एका कापड विक्रेत्याने एडीएन न्यूजशी बोलताना दिली। बिल्कुल भी ऐसा मार्केट वो है ही नहीं सर, बहुत फ़र्क पड़ा। ऐसा कस्टमर ऐसा मुद्दल में ऐसा समझ रहे ऐसा कस्टमर रेट के कि ऐसा मार्केट से अभी रेट बहुत डाउन हो गया है। कम रेट से बोल रहे कि कस्टमर अभी दे दो, ये रेट में कर दो। बोल रहे कि हमारे पास खुद अभी प्रॉब्लम चल रहा है कि पैसे हमारे पास खुद इतने आ रही नहीं है, तो बहुत प्रॉब्लम चल रहा है अभी कस्टमर का। और गिराकी तो बिल्कुल नहीं के बराबर है अभी सर, कुछ भी नहीं आ रहा है। बहुत फ़र्क पड़ा है सर। पहले तो भी कम से कम 4 से 5 गिराकी होती थी, अब मुश्किल से 1 या 2 गिराकी दिन भर से होती है, वो भी बहुत मुश्किल से होती है। नहीं तो दिन भर वैसे ही जाता है, गिराकी बिल्कुल नहीं के बराबर। दुकान आपकी खुद की है या किराए? नहीं सर, किराए की है। उसका लाइट बिल वो सब किराए का भी बहुत प्रॉब्लम हो रही है, वो भी निकल रहा है। शेवटी पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या। रिक्त पदाची केली त्वरित पूर्तता, औरंगाबादला मिळाले नवे जिल्हाधिकारी।
मराठा समाजाच्या मागण्याकरिता क्रांती चौकात आंदोलन. पदोन्नतीत आरक्षण व मूलभूत अधिकारांच्या संरक्षण हेतू राष्ट्रीय मूल निवासी बहुजन कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन. मागासवर्गीय कर्मचाऱ्यांनाही पदोन्नतीत आरक्षण द्या, कास्ट स्ट्राईक कर्मचारी संघाची मागणी. आणि याबरोबरच आजचं हे बातमीपत्र इथे संपलं. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत पाहत रहा ADN स्पंदन मनामनाचे.